कांद्याच्या प्रश्नावरून महाविकास आघाडीचे खासदार आता चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून संसद भवन परिसरात हे आंदोलन केलं जात आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक पवित्रा हा आंदोलनकर्त्यांनी घेतलेला आहे। दृश्य आपण बघू शकतो, दिल्लीमधली दृश्य। कांद्याच्या प्रश्नावरून महाविकास आघाडीचे जे खासदार आहेत ते आक्रमक झाले। जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून सुद्धा केली जाते। सोबतच कांद्याच्या ज्या माळा आहेत त्या गळ्यात घालून जोरदार घोषणाबाजी ही प्रत्येक आंदोलनकर्त्याकडून सुरू आहे। ही दिल्लीतली दृश्य आपण बघतोय। कांद्याच्या प्रश्नावरून महाविकास आघाडीचे खासदार हे आक्रमक झालेले आहेत। कांद्याच्या माळा घालून संसद भवन परिसरात हे आंदोलन सुरू असल्याची दृश्य। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सरासरी उत्पादनाचा विचार केला तर कांदा याचं उत्पादन जास्त होतं आणि त्या कांद्याचे भाव एकदम गडगडलेले। 10-12 रुपये किलो जर कांद्याचे भाव होत असेल तर शेतकऱ्याला कर्जाशिवाय पर्याय नाही आणि त्याला फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही, आत्महत्या केल्याशिवाय। त्या कांद्याचे बाजार वाढले पाहिजे ही आमची मागणी आहे। कमीत कमी 40, 45, 50 रुपये भाव हा झाला पाहिजे, कारण उत्पादन खर्चाचा विचार केला तर 14 ते 15 रुपये उत्पादन खर्चच त्याला येत असतो। त्यामुळे आमची मागणी ही आहे की आमच्या कांद्याला उत्पादन खर्च वाढला पाहिजे। किसान जो उपज का खर्चा है वो भी उसमें नहीं आता ना। ये सरकार स्वामीनाथन साहब की बात करती है, डॉक्टर स्वामीनाथन कमेटी की रिपोर्ट की, उसमें मिनिमम सपोर्ट की बात करी थी। किसानों का उपज उत्पादन दुगना होगा, उत्पन्न भी दुगना होगा। उत्पन्न दुगना छोड़ो, घाटे में जा रहे हैं और किसान आत्महत्या कर रहे हैं। आप जान रहे हो कि महाराष्ट्र में कितनी हालत बुरी है। ऐसी स्थिति में 300 रुपए भाव अगर होगा तो क्या करेगा, क्या किसान जिएगा कैसे? तो इसीलिए मिनिमम सपोर्ट प्राइस की बात हम लोग कर रहे हैं और वो सरकार देनी चाहिए। इसके लिए ये पूरा आंदोलन